जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. ओके, तर मित्रांनो पण अलर्ट मशी ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपल्याला इंस्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जा. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला दोन प्रेसेट दिलेले आहेत, एक बुकमार्क प्रेसेट आणि एक शिकवेट प्रेसेट. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. बिटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. दोन मी इथं तुम्हाला ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट इथं फोटोला ॲड करा. फोटोला 5.14 सेकंदापर्यंत वाढवा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. वरती सर्च करा. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सेंच्युरेशन -100 करा. जस्ट ॲड इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. वरती सर्च करा. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्टवरती सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. जे मित्रांनो ब्राईटनेस आहे ते मित्रांनो करेक्ट 20 ठेवायचं आहे आपल्याला. जस्ट मित्रांनो फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फापेसिटी सिम्पली 70% ठेवायची आहे आपल्याला. बघू शकता मित्रांनो, आपण व्यवस्थित आपण फोटोला इफेक्ट दिल्याच्या नंतर जस्ट काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. जस्ट इथं बघू शकता, इथं फोटो नावाचं एक तुम्हाला इथं लेअर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्ट आली का फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली असं बॅकग्राऊंडला घ्यायचा. व्यवस्थित इथं फोटोला आपल्या या रेक्टँगलमध्ये ॲड करायचा आहे. बॅक घ्यायचा आहे. जस्ट मित्रांनो सेम फोटो सेम दुसरा जो आपण पहिला ग्रुप जसा आहे क्रिएट केला, सेम दुसरा ग्रुप देखील असं क्रिएट करायचा आहे. तर मी पटकन इथनं क्रिएट करून घेतो. तर बघू शकता, प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लॉंग प्रेस करून तो व्यवस्थित मी इथनं ॲड करून घेतो फोटोला. बघू शकता लॉंग प्रेस करून इथनं मूव अँड ट्रान्सफर जायचं आहे आणि व्यवस्थित इथनं आपल्याला फोटोला इथं बघू शकता ॲड करायचं आहे. तर मी बघू शकता इथं फोटोला ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं, सिम्पली 5.14 सेकंद जोडायचं. आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आता मित्रांनो आपल्याला एक एक बिटला आपल्याला इथं एक एक फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. जस्ट फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही मित्रांनो. तर मी एक करून इथनं ॲड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक करून इथनं ॲड करून घेतो. तर बघू शकता आपण सर्व काही इथं फोटो ॲड केल्याच्या नंतर सिम्पली बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला. बघू शकता इथं शेक इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर पहिले इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर जस्ट काय करायचं आहे, बघू शकता 5.14 सेकंद जोडायचा आहे. आता मित्रांनो 5.14 सेकंदापासूनचे लास्टपर्यंत जेवढे आपण फोटो ॲड केलेले आहेत 4, तर चारही फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता मी चारही फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रेसेटमधला. बघू शकता 2 नंबरचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर स्टार्टिंगला आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट रेक्टँगलला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कॉम्पोजिशन एरिया करा. मित्रांनो 5.14 सेकंद जोडायचे. सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्ट पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा. नेक्स्ट बिटला जावा. एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा.
तर बघू शकता प्रत्येक बीटला जायचं आहे आणि पेस्ट सिम्पली लेअर करायची आहे. पहिला मित्रांनो 5.14 जवळ यायचं आहे, सिम्पली पेस्ट लेअर करा. नंतर 7.20, नंतर करेक्ट 10 सेकंद, आणि मित्रांनो 10 सेकंद झाल्यावर नंतर 12.10 सेकंद. तर सिम्पली मित्रांनो आपल्याला टोटल 4 वेळा हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हा जो रेक्टँगल आहे आपण ॲड केलेला आहे, लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्या, रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. जस्ट बॉर्डर अँड शॅडोमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मी 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये एक नवीन ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर बघू शकता व्यवस्थित आहे मित्रांनो. इथं ग्रुप क्रिएट करा. तर आता काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करा. जो आपला मित्रांनो बघू शकता आत आपण ग्रुपमध्ये जो इमेज ॲड केलेला आहे आत, तर त्या इमेजला म्हणजे आपण जो बघू शकता इथं इथं शॅडो दिलेला आहे ग्रुपला, म्हणजे इथं रेक्टँगल आहे त्याला आपण शॅडो दिलेला आहे. तर बघू शकता जो आपला फोटोचा कलर आहे ते तिथं आपण मित्रांनो तसलाच आपण बघू शकता इथं शॅडो द्यायचा आहे. तर मी बघू शकता तसा मी शॅडो क्रिएट करून घेतो. 2 नंबरला जो फोटो आहे तर तसा करेक्ट आपण शॅडो क्रिएट करून घेऊया. तर बघू शकता इथं आपण चॉकलेट कलरचा शॅडो क्रिएट करून घेऊया. जरा व्यवस्थितरित्या मित्रांनो फोटोला आपल्याला चॉकलेट कलरचा इथं शॅडो क्रिएट करायचा आहे. तर बघू शकता वरच्या फोटोला आपण क्रिएट केला, तर थांबा खालच्या फोटोला इथनं मी करून घेतो. तर बघू शकता मी एका फोटोला तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही तसं सेम फोटो ॲड दोन्ही फोटोला तुम्ही तसं ॲड करून घ्या. तर बघू शकता मी जो आपण आत फोटो जो ॲड केलेला आहे तशा प्रकारे ज्या फोटोचा जो कलर आहे तोच आपण कलर इथं म्हणजे आपल्याला फोटोमध्ये जो कलर दिसेल तो आपण इथं शॅडो आपल्याला कलर द्यायचा आहे. बघू शकता मी दिलेला आहे. वर देखील मी बघू शकता सेट करायचं आहे दोन्ही ग्रुपला तसं करायचं आहे. व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेजोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.